पाहू शकतात एक शर्यती क्षेत्रातला अजरामरराव राहुलभाई पाटील या ठिकाणी जमले आणि जशी त्यांना लोकांना माहिती पडलं की इथे दादा आलेत, दादाचे चाहता वर्ग निश्चित त्यांच्या मागे धावून आला. दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या मैदानाविशेष काय माहिती द्याल? मैदान खूप छान आहे, सुंदर आहे आणि जे आमचे पैऱ्यातील सोनू भाऊ भोपतराव आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने जो मैदान होता त्या मैदानामध्ये आज मथुर आणि सिकंदर दोघे फायनलसाठी पात्र झालेले आहेत. त्यामध्ये म्हणजे खूप आनंद आहे की आज सिकंदरच्या मालकाला आज बड्डे गिफ्ट दिला आणि मथुरच्या वतीने एक या कर्जत तालुक्यातील त्यांचे आणब्यान शान आहे त्यांच्या वडिलांची, ती शान टिकून ठेवली दोन्ही नंदीनी. त्यामध्ये खूप आनंद आहे. नक्कीच ना. आता तुम्ही देखील मोठा मन करून पैरा झाला तुमचा, या अगोदर तुमच्या शर्यती देखील झाल्या ना, तुमच्या मुले आज कुठेतरी या सर्व गोष्टी घडल्या आणि झाल्या सर्व. हे फक्त DSP ग्रुप मुले घडलंय आज आणि सोनू भाऊंना पण आम्ही नाही बोललोच नव्हतो कधी. अभि भाऊनी जेव्हा माझ्याकडे शब्द टाकला, भाई त्याचा वाढदिवस बैल द्यायचे, आपल्या नंदी द्यायचे, आपलं शुभम बोला दादा द्यायचा, संपला विषय. आम्ही DSP ग्रुपचा कधी आयुष्यामध्ये शब्द नाही टाळला. अभि भाऊ जेव्हा माझ्यावर कोणत्याही प्रकारचं संकट बोलतो, माझ्या खांद्याला लावून उभा राहिला आत्तापर्यंत, म्हणून त्याचा कधी शब्द टाळत नाही. तो भाव आहे माझा मोठा. नक्कीच ना. असा देखील माझ्यासोबत एक असा क्षण होता, मी आवी शेठ आणि आम्ही सोबत बसलेलो, तेव्हा तुमचा संघर्षाचा काळ ते शेठ मला बोलतो, दादा आहे ना कधीच चुकीचं नसू शकतो, माझा 100% कधी ना कधी आजचा 100% शब्द कधीच चुकणार आणि मी त्याला कायमस्वरूपी माझा शब्द राहणार. मी भांडतो खूप त्यांच्यासोबत, जेवढे मोठे आहेत सगळे माझे भाऊ आहेत, पण मी त्यांच्यासोबत भांडण करत असतो. एक प्रेमाचा भांडण असतो आणि तेवढ्यापुरती तेवढं आम्ही भांडत असतो कुठल्या तरी एखाद कारणामुळे काय ना काय, पण ते आमचं एकामेकावर प्रेम आहे या क्षेत्रामध्ये. आज देखील ना खरोखर बाबा ज्यादा होल त्यांनी त्याला ना आज देखील ना आता मथुर तुमच्या टीला पळाला हो. मथुर माझा देव आहे, माझा काळीज आहे. तो माझे काळजाचा तुकडा. आज सेमीला नव्हतो, योगायोगाने सेमीला आलो, गटाला नव्हतो सेमीला आलो, पण एवढा म्हणजे लांबून आल्यानंतर त्यांनी कुठे मान खाय घालून नाही दिली. त्याचा जास्त अभिमान आहे मला. या चाहत्यांसाठी काय बोलवलं तुम्हाला? चारी तरफ घेरलेलं आहे म्हणजे सगळीकडे. नाही, त्यांचा प्रेम आहे, त्यांचा आशीर्वाद आहे. त्या प्रेमापोटी सगळे जीव लावत असतात. आणि जे मुरबाडची जी आमची आदिवासी बांधव असो, कातकरी बांधव असो, प्रत्येक समाजातील आमचे जेवढे मित्रपरिवार आहे, फॅन फॅमिली कुटुंब आहे, त्यांचा माझ्यावर आशीर्वाद आहे, प्रेम आहे. त्यांच्याच प्रेमापोटी आज या सगळ्या गोष्टी घडत राहिल्यात. एकच वादा एकच वादा. दादा आता इलेक्शनला उभा होता थोडा दादा आता तुमची देखील नवीन एक खरेदी झाली, त्याबद्दल काय माहिती द्याल? काय नाही ना, एलियन हा माझ्या फॅन फॅमिली कुटुंबासाठी घेतलाय आणि एक एलियनचं जे 1001 दावणीमध्ये जो मथुरनी वर्चस्व केलाय त्याच्या पायावर पाय ठेवून आता पुढच्या येणाऱ्या काळामध्ये एलियन सुद्धा पलताना दिसेल सगळ्यांना. दादा अजून विचारत आलं ना, तुम्हाला कायम मदत असेल ना, ती कुठेतरी शुभमचे असेल, गौरवचे असेल, बट्ट्याचे असेल, बरेच मी ते जेवढे पण धरणारे सोडणारे सगळ्यांची तुम्हाला लय मदत लागली हो. समीर भैया असेल, वापस त्याच्यानंतर शुभम, गौरव, आमचा आदू, जय, सगळेच पोरं, सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद आहे. त्यांच्याच आशीर्वादामुळे आज 1001 दावणीचं नाव टिकून राहिलं. आणि तुम्ही पण ना कधी त्यांचं नाव घ्यायला कधी झालकरची तुम्ही स्वतःहून घेतो म्हणजे ते त्या लायक आहेत, ते काबिल आहेत आणि त्यांनी या 1001 दावणीचं नाव खूप उंचावर केलेलं आहे. दादा आता एक इथे चाहता होता, त्यांनी एक प्रश्न विचारायला सांगितलाय, मथुर मेहबूब कधी पलताना दिसेल, म्हणजे फेरा वगैरे असं काय? ते काय आमचे तो एकदम घरातला विषय, दोन्ही भाव आहेत, कधी ठरवू आम्ही. आणखी विचार झाला ना, तर जसे तुम्ही बोलले का घरातून निघतानाच तुम्ही दोन्ही नंदींचे वगैरे तुमच्या नंदीचा पहिला आशीर्वाद घेताना निघता मैदानात. माझ्या मंदिराच्या बाजूला मथुरची फ्रेम आहे आणि मी खाली जेव्हा खाली उतरताना बकासूर आणि मथुर ही तिथे जे आमचे ब्रह्मपैलवान आहेत त्यांनी मला भेट दिलेली आहे. मग त्या दोघांचा आशीर्वाद घेऊनच मी घरातून निघत असतो आणि घरी आलो सुद्धा त्यांचे पाया पडणार, कारण की मला तिथून जायला लागतं आणि कंप्लीट माझा दोघांवर हात पडत असतो नेहमी. नाही जाता येतं होतं. आणि आजचा विचार आला ना, ड्रायव्हर विशेष काय माहिती द्याल तुम्ही? आज पंकज गरीब म्हणजे शांत पोरगा आहे, संयमी आहे आणि सगळेच मुंबईचे जेवढे जाकी आहेत, पंकज, कुणाल, सूरज, गणपत ड्रायव्हर, बाबू ड्रायव्हर, अजून पोरं आहेत आपले, भरपूर पोरं आहेत. हां, हे सगळे
हे नवीन सितारे आहेत आणि हे मुंबईच्या इथून घाट गाजवायला लवकरच जातील. एलियनच्या पारखबद्दल मला सांगा ना थोडंफार. एले ना उजवा खांदी पळणारा नंदी आहे ना. योगायोगाने मी आणलं, डावी खांद्याने पळवलं आणि डाव्या खांद्याने मला ज्या मैदानामध्ये यश नव्हतं त्या मैदानामध्ये यश प्राप्त केलं. तुमच्या त्यामुळे नजरेत माझा कधी जास्त जीव बसला त्याच्यावर. तुमच्या नजरेत कधी वगैरे आला असं पहिल्यांदा? माझ्या नजरेमध्ये म्हणजे एकदा शुभमनी सांगितलं मला का दादा ते सोनू भाऊचे तर तुम्ही गेलते प्रोग्रामला, तेव्हा बोलतो त्यांचा एक नंदी आहे, बोलतो तो चांगला पळतो, ते बघा ना, बोलतो लक्ष द्या. मग मी सोनू भाऊला फोन केला, व्हिडिओ मागवले, नाशिकमध्ये माझे भरपूर मित्र आहेत त्यांना विचारले. मग अशी झालं सगळ्या गोष्टी. पण योगायोगाने जे दोघे मालक आहेत सोनू भाऊ आणि जे पुण्याचे आहेत आपले पवन भाऊ, या सगळ्यांनी मला खूप एकदम खुल्या मनाने मला नंदी दिला. आणि सर्वप्रथम तर पहिले मी महादेवाचा आशीर्वाद घेतला त्र्यंबकेश्वरचा आशीर्वाद घेऊन पुढे मग व्यवहाराची सुरुवात केली. मग सगळ्या गोष्टी घडल्या देवाच्या कृपेने आणि नंदी घरी आणला. नाही, जी खरी झाली ना त्यामुळे लोक खूप खुश आहेत, म्हणजे आनंदी आहेत. त्यांच्या प्रेमा खातीरच घेतलेला आहे नंदी. जे फॅन फॅमिली आहे मथुर 1001 दावणीची, त्यांच्या प्रेमा खातीर या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. त्यांनी प्रेम दिला एवढा जगभरामध्ये, त्यांच्यासाठी काहीतरी करायला लागेल मला. नाहीतर मी थोडं आता माझं लक्ष नव्हतं जास्ती. पण पुन्हा एकदा आता काही कामच नाही आपल्याला, इलेक्शनला वगैरे काही कुठे उभे नाही राहायचं आपल्याला. मग जे आपली खुशी आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यातच आपण मग्न राहू आणि काय जे कामं असतील, व्यवसाय असेल ते व्यवसाय करू, आपली फॅमिलीला खुश ठेवू, याच्यातच खुशी आहे माझी. जय श्रीराम, जय शिवराय, जय गावदेवी माते जय. जय.